वाव, काय मस्त ठिकाण आहे हो हे. मला अशा ठिकाणी यायला खूप आवडतं. सावकाश. हे असं ठिकाण मला खूप आवडतात, पण यायलाच मिळत नाही. आणि गेले तर मग फॅमिली बरोबर जावं लागतं. आणि मग फॅमिली बरोबर आलं की इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, गाडीतच बस. बस झालं बघून, आता निघूया. लगेच? हो, तुम्हाला नाही म्हणते, माझ्या घरचे मला असे म्हणतात. घरचे असं म्हणतात. हा. पण अशा ठिकाणी येऊन इथली शांतता अनुभवायची, इथला वारा, वातावरण अनुभवायचं, हा सूर्यास्त डोळ्यात सामावून घ्यावा, असं कधी माझ्या घरच्यांना वाटतच नाही. त्यामुळे मलाही हा कधी अनुभवताच नाही आलं. म्हणून आपण थोडा वेळ थांबूया का इथे? थांबूया. विभावरी, मला असं वाटतं की तुम्ही आतमध्ये ना खूप काही असं साठवून ठेवलंय. निसर्गाला द्या ते, निसर्गाच्या स्वाधीन व्हा. काय करा तुम्ही, निसर्गाला आपण दिल्याशिवाय निसर्ग आपल्याला देत नाही. हा? जोरात ओरडा बरं इथं. ओरडा, मी दाखवतो तुम्हाला कसं ओरडायचं. गोपाळ! ओरडा. विभावरी! काय ओरडतं इथं? मुंगीला पण ऐकू गेलं नसेल. जोरात ओरडा, बेंबीच्या देठापासून ओरडा. विभावरी! कसं वाटतंय? मस्त. फ्रेश वाटतंय का नाही? हो, कणीच खाणार? चालेल. मला पण एक आणा. मी आणतो. वा, विभावरीची तुमच्या डोळ्यात पाणी? काही नाही, डोळ्यात वारा झोंबला असं. विभावरीची, मला असं का वाटतं तुमच्या मनात लय मोठं दुःख आहे काहीतरी. काय दुःख असेल तर ते सांगा. माणसाने दुःख असं मनात नाही ठेवलं पाहिजे, ओझं वाढत जातं. सांगा, व्यक्त व्हा. कोण येतं दुसरं? एक मी, एक तुम्ही, तिसरा निसर्ग. मी कुणाला सांगणार नाही, निसर्गही कुणाला सांगणार नाही. बोला, व्यक्त व्हा. माझे बाबा आणि दादा, त्यांना मी ओझं असल्यासारखे का वागतात हो? मला या सगळ्याचा खूप त्रास होतो. विभावरची, आपण त्रास नाही करून घ्यायचा. समोरच्या माणसानं आपल्याबरोबर कसं वागायचं हे आपण नाही ठरवू शकत. हा, एवढं करू शकतो की समोरचा माणूस आपल्याला काहीही बोलला, कसंही बोलला, तर आपण त्याचा त्रास करून घ्यायचा का नाही घ्यायचा हे ठरवू शकतो. किती सोपं आहे ना, त्रास करून घ्यायचा नाही घ्यायचा. नका त्रास करून घेऊ. समोर बघा, इतका भारी निसर्ग आहे, हातात गरम गरम मका आहे. मका हा फालतू विचार करता तुम्ही. विषय सोडून द्या. इतका भारी निसर्ग आहे, तो डोळ्यात साठवून ठेवा. कोण होतं? ते गिराईक, डिलिव्हरी द्यायची ना ब्लाऊजची, ते तुम्ही घ्या. तुम्हाला सांगतो विभावरीजी, मला असं एकटं वाटलं ना, मी इथे येऊन बसतो, निसर्गाशी बोलतो. निसर्ग मला काहीतरी सांगतो, मी त्याला काहीतरी सांगतो. तो साठवून घेतो, बरं वाटतं. निसर्ग खूप मोठा आहे हो, बरंच शिकवतो आपल्याला. डॉक्टर, डॉक्टर कुठं गेलं? डॉक्टर, डॉक्टर, कला पछपी खेळत आहे का काय? बाहेर या. हे तर भी नाही, कुठं गेलेत? इकडं भी नाही डॉक्टर, गेलो कुठं?
कुठं गेला असतील डॉक्टर? पैसे घेऊन पळून तर नाही ना गेलं? हे, एवढा पैसा पण नाही की ते पळून जातील. हा, नक्कीच त्या पोरीकडे गेला असणार आहे ती. 5Gचा स्पीड लावलाच आहे ना त्यांनी. आता मी आपण जाते. अहो थांबा थांबा, इथेच थांबा. हाच पुन्हा एकदा थँक्यू. परत थँक्यू. विभावरजी, तुम्ही हिंदी चित्रपट बघत नाही का हो? मी एक सांगतो तुम्हाला, मी हिंदी चित्रपट बघितला, त्याच्यामध्ये एक हिरो हिरोईनला असं म्हणतो की दोस्ती में नो थँक्यू नो सॉरी. पुढे जाऊन हिरोईन त्याच हिरोला असं म्हणती, दोस्ती में नो थँक्यू नो सॉरी. त्यामुळे दोस्तीत असं काही म्हणायचं, आपली दोस्ती हाय बरं का, निदान मला तरी असं वाटतं, माझ्याकडनं आहे. आज तुमच्यामुळे आयुष्यातला अजून एक दिवस मला खूप सुंदर जगता आला. तुमच्या बरोबर इतकं सगळं अनुभवता येईल इतक्या आनंदाने. याआधी एवढं जिवंत कधीच वाटलं नव्हतं. माझ्या या उदास मनाला आनंदीही होता येऊ शकतं, याची जाणीव करून दिल्याबद्दल थँक्यू. माझ्यामुळे जर का तुमच्या चेहऱ्यावर आनंद येणार असेल ना, तर तो कायम ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. बरं, जाते मी. हाय का, जाते? येते येते मी. हा. सरप्राईज! हे घ्या. हे फूल घेऊन मला फूल बनवायचा विचार करत असाल तर डोक्यातनं फुल विचार काढून टाका. झालं? पिकअप ड्रॉपची सर्व्हिस झाली का करून? काय करतेस इकडे? तुमचं गुलुगुलू बघत होते. बघितलं? झालं. निघायचं का? मी आपण येते तुमच्या बरोबर. आता मला पण घेऊन जा डबल शीट. मला डबल शीट घेऊन चला. ब्रेक दाबू नका. अच्छा, हळू घ्या, हळू घ्या. झालं नी. काय ग, पाठी पाठी काय झालं तुझं? लक्ष ठेवतस माझ्यावर? काय गरज होती तुला तिकडे येण्याची? मग काय करू? तुमच्या मागे जास्त असलं पैसे दिलेत तुम्ही मला. एक तर तुम्ही कुठं जाता माहित नाही, काय करता माहित नाही. काय करायला पाहिजे मी? आणि काय चाललं हो तुमचं? प्यारवाली लव्ह स्टोरी. प्यार ब्यार द्या सोडून, पैसा कसा कमवायचा त्याकडे लक्ष द्या. एवढी साधी गोष्ट कशी लक्षात आली नाही ग माझ्या? मला का सुचलं नाही? नाही, तू म्हणतेस तर बरोबर आहे. हे प्यारवाली लव्ह स्टोरी वगैरे सगळं बंद केलं पाहिजे. मूळ हेतू काय होता? त्या मुलीला पटवायचं, तिच्याकडनं पैसे घ्यायचे आणि आपल्या रस्त्याला निघून जायचं. भास झालंय प्यार. मी उद्या तिला सांगतो, ए बाई, मी तुझ्यावर प्रेमाचं नाटक करत होतो, मला पैसे दे 2 करोड रुपये आणि तू चालती हो. नाही का? एवढं सगळं सोपं वाटतं तुला हे? छान. मला आधी तू मूर्ख वाटायचीस, पण मला आत्ता कळतं मी किती माती खात होतो, किती मोठी माती खात होतो. आत्ता कळतंय मला, तू महामूर्ख आहेस. ए टेलर,